नमस्कार. आज मार्केट गॅप डाऊन ओपन झाले आणि मार्केटने हायर लो बनवला. म्हणून मी 24,000चा कॉल विकत घेतला. मोठा लॉस होऊ नये म्हणून मी स्टॉप लॉस टाईट ठेवला, जो ताबडतोबच माझा हिट झाला. त्यानंतर लगेचच मार्केटने वर जाण्यासाठी प्रयत्न केला, पण मार्केटचा तो प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून साधारण 10:30 वाजता मी एक पुट साईडला ट्रेड घेतली. पुट साईडच्या ट्रेडमध्ये पण मला एक लॉस घ्यावा लागला, कारण 10:35ची कॅन्डल ही आउटसाईड अप बार बनली. पुढे मार्केटने EMAची टेस्ट घेतली, जिकडनं मार्केटने वर जाण्यास नकार दिला. म्हणून मी पुन्हा एकदा एक जास्त क्वांटिटी घेऊन पुट साईडची ट्रेड घेतली. ही ट्रेड माझी एका अर्थाने रिव्हेंज ट्रेड होती, कारण गेले 2-3 वेळा मला सेम असंच झाले होते की पहिली ट्रेड लॉसमध्ये जाऊन दुसऱ्या ट्रेडमध्ये लॉस जवळजवळ रिकवर होत होता. ह्या ट्रेडने बऱ्याच वेळा मला 2,500 ते 3,000च्या आसपास बाहेर पडण्याची संधी दिली, पण ॲट द एंड ऑफ द डे मला 5,000चा लॉस घेऊन हा दिवस बंद करावा लागला.